नमस्कार. या चित्रामध्ये तुम्हाला एक विमान दिसते बरोबर. त्याचं नाव आहे एअरबस A380. आपल्या प्रत्येकाच्या मनात असतं की एक ना एक दिवस आपण सुद्धा विमानातून प्रवास करावा, होय ना. पुन्हा या चित्राकडे लक्ष द्या. आपल्याला काय दिसते बरं? तर ते विमान हवेत उड्डाण करत आहे बरोबर. आता विमान हवेत कसे उड्डाण करते हे सर्वांनाच माहीत आहे. मग या ठिकाणी मला असा प्रश्न पडला आहे की हे विमान जेव्हा हवेत उड्डाण करते त्याआधी उड्डाणासाठी आवश्यक असलेला वेग प्राप्त करायला किती वेळ लागेल? किंवा मग मला इथे जाणून घ्यायचं आहे की हे विमान जेव्हा धावपट्टीवरून धावायला सुरुवात करते तर हवेत झेप घेण्या अगोदर ते विमान किती वेळ धावपट्टीवर धावते? तर प्रश्न समजायला जरा अवघड वाटत असेल ना, चला ॲनिमेशनच्या सहाय्याने हे समजून घेऊया म्हणजे आपल्याला लवकर समजेल. तर बघा, हे विमान आहे ते त्याच्या प्रवासाला निघते. हवेत उड्डाण करण्याआधी ते धावपट्टीवर थोडा वेळ धावताना दिसते व जेव्हा त्याला एक ठराविक वेग प्राप्त होतो तेव्हा ते हवेत उड्डाण करते बरोबर. तर मग आपल्याला इथे जाणून घ्यायचं आहे की या विमानाला धावपट्टीवर धावायला सुरुवात करून अपेक्षित उड्डाण वेग प्राप्त करायला किती वेळ लागेल, किंवा सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर ते विमान धावपट्टीवर किती वेळ धावेल. चला मग ही वेळ कशी काढतात ते व्यवस्थित समजून घेऊया. या ठिकाणी विमानाचा उड्डाण वेग बरोबर 280 किलोमीटर प्रति तास. म्हणजेच काय, हे विमान जेव्हा धावपट्टीवरून धावायला सुरुवात करते ना तेव्हा त्या विमानाचा वेग 280 किलोमीटर प्रति तास इतका झाला की ते विमान हवेत उड्डाण करते. याच वेगाला आपण उड्डाण वेग म्हणतो, समजलं. तर हा वेग 280 किलोमीटर प्रति तास इतका आहे. 280 किलोमीटर प्रति तास ही प्रत्यक्षात त्या विमानाची चाल होते. या चालीला वेगामध्ये रूपांतर करण्यासाठी आपल्याला विमानाची दिशा सुद्धा लक्षात घ्यावी लागेल. मग या विमानाची दिशा ही विमान ज्या धावपट्टीवरून धावते त्या धावपट्टीच्या दिशेनेच आहे. म्हणजे इथे दिशा ही धन आहे. बघा, जेव्हा आपण वेग किंवा त्वरण यांचा विचार करतो तेव्हा आपल्याला दिशेचा विचार करावा लागतो. मग इथे दिशा ही धावपट्टीच्या दिशेनेच आहे. पुढे या विमानाचे त्वरण बरोबर 1 मीटर प्रति सेकंद, किंवा याला आपण असं म्हणू शकतो 1 मीटर प्रति सेकंद वर्ग, बरोबर ना. आता लक्षात घ्या, या विमानाच्या उड्डाणाच्या दरम्यान बऱ्याच गोष्टी येतात. त्यामुळं या विमानाच्या वेगातील त्वरण हे स्थिर नसते. पण या ठिकाणी वेळ काढण्यासाठी आपण हे त्वरण स्थिर आहे असं समजूया. म्हणजेच प्रत्येक सेकंदाला त्या विमानाचा वेग आधीच्या वेगापेक्षा 1 मीटर प्रति सेकंदने वाढत राहतो. म्हणजे मला इथे काय म्हणायचं आहे, जसं जसं हे विमान व वेळ पुढे पुढे जात राहील तसा तसा त्याचा वेग वाढत जाईल. तर पुन्हा लक्षात घ्या की आपल्याला इथे जाणून काय घ्यायचं आहे, तर ते विमान उड्डाण करण्याआधी धावपट्टीवर किती वेळ धावेल. दुसऱ्या भाषेत म्हणायचं झालं तर त्या विमानाला त्याच्या उड्डाणाच्या वेळी असणारा वेग प्राप्त करण्यासाठी किती वेळ लागेल. तर बघा, उदाहरणात नेमकी काय जाणून घ्यायचं आहे किंवा कशाची किंमत काढायची आहे हे एकदा समजलं ना की मग ते उदाहरण सोडवायला सोपं जातं, बरोबर. तर मग आता आपल्या या प्रश्नाचं उत्तर आपण शोधूया. याचं उत्तर काढताना मला असं वाटतं की ही एकके समान असावीत. आता बघा, ह्या ठिकाणी त्वरण आपल्याला मीटर प्रति सेकंद वर्गामध्ये दिलेला आहे, तर विमानाचा उड्डाण वेग हा किलोमीटर प्रति तासमध्ये दिला आहे. तर इथे एककांमध्ये फरक आहे. मग इथे उड्डाण वेग जो किलोमीटर प्रति तासमध्ये दिला आहे ना त्याला आपण मीटर प्रति सेकंदमध्ये रूपांतरित करूया, चालेल ना. मग प्रथम किलोमीटर प्रति तासचे रूपांतर किलोमीटर प्रति सेकंदमध्ये करूया. मग आपल्याला उड्डाण वेग किती दिला आहे, तर 280 किलोमीटर प्रति तास. आता बघा, आपल्याला हा तास एकक बाद करायचा आहे, तर तो ह्या ठिकाणी छेदस्थानी आहे. त्यामुळं ह्याला बाद करण्यासाठी मी तास एकक अंशस्थानी घेतला. मग छेदस्थानी येईल सेकंद. आता 1 तास, तर 1 तास म्हणजे 3600 सेकंद. कसं, तर एका तासामध्ये 60 मिनटं व एका मिनिटामध्ये 60 सेकंद. तर 60 गुणिले 60 होतात 3600. मग हे बनेल 1/3600 तास प्रति सेकंद. आता जर यांचा गुणाकार केला तर ह्या ठिकाणी अंशामधले तास व इथे छेदामधले तास बाद होतात व आपल्याला मिळतं 280/3600. त्यानंतर ही एकके आपण लिहिली तर अंशामध्ये आपल्याला मिळतं किलोमीटर भागिले सेकंद.
तर मग हे होतं 280 भागिले 3600 किलोमीटर प्रति सेकंद. आता यांचा भागाकार आपण नंतर करूया. सुरुवातीला आपण एकक रूपांतर करून घेऊया. मग आता आपल्याला हा किलोमीटर एकक बाद करायचा आहे. तर तो या ठिकाणी अंशामध्ये आहे, त्यामुळे ह्याला बाद करण्यासाठी आपण किलोमीटर इथे छेदामध्ये घेतलं आणि अंशामध्ये इथे मीटर ठेवलं. आता आपल्याला माहित आहे की प्रत्येक किलोमीटरमध्ये 1000 मीटर असतात, म्हणून आपण इथे लिहिले 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. आता पुन्हा यांचा जर गुणाकार केला तर हे किलोमीटर व हे किलोमीटर बाद होतात. मग पुढे आपल्याला काय मिळतं तर बघा 280 गुणिले हे 1000 भागिले हे 3600. आता बघा हा एक लिहिला किंवा नाही लिहिला तरी चालतो. मग पुढे कोणती एकके शिल्लक राहिली बरं तर अंशस्थानी हा मीटर तर छेदस्थानी हा सेकंद. मग हे होतं मीटर प्रति सेकंद. आता आपलं बघा एकक रूपांतर करून झालं. मग आत्ता ह्याला सोडवूयात. तर ह्या ठिकाणी लक्ष द्या, हे 2 शून्य व हे 2 शून्य बाद होतात. मग आपल्याला काय मिळतं तर हे 280 गुणिले इथे 10 शिल्लक राहतात म्हणून 10 लिहिले भागिले इथे हे 36 शिल्लक राहतात सो इथे 36. पुढे मीटर प्रति सेकंद. आता याला जर आपण सोडवलं तर आपल्याला उत्तर मिळतं 77.777 मीटर प्रति सेकंद. तर आता लक्षपूर्वक बघा, या ठिकाणी दिलेल्या दोन्ही राशींमध्ये 2 सार्थक अंक म्हणजे सिग्निफिकंट डिजिट्स आहेत. त्यामुळे या उत्तरामध्ये सुद्धा 2 सार्थक अंक असायला हवेत. मग याचं रूपांतर आपण 2 सार्थक अंक असतील अशा स्वरूपात करूया, चालेल ना? म्हणून ह्या उत्तरात त्यामध्ये जर 2 सिग्निफिकंट डिजिट्स हवे असतील तर यामधील 7.777चं रूपांतर आपण 8 मध्ये करूया. म्हणून या 77.777 मीटर प्रति सेकंदचं रूपांतर होईल 78 मीटर प्रति सेकंद. तर मग अशा प्रकारे आपण 280 किलोमीटर प्रति तासचं रूपांतर 78 मीटर प्रति सेकंद असे केले. तर मग आपल्याला इथे लक्षात आले असेल की हा वेग खूपच जास्त आहे. इतक्या वेगाने ते विमान प्रत्येक सेकंदाला 78 मीटर एवढे अंतर जाईल. म्हणजेच ते विमान एका सेकंदात जवळजवळ एका फुटबॉल मैदानाच्या एकूण लांबीच्या 3/4 इतके अंतर पार करेल. तर मग त्या विमानाचा वेग बरोबर 78 मीटर प्रति सेकंद. पण लक्षात घ्या की हे आपलं उत्तर नाही. आपल्याला शोधायचं आहे ते विमान धावपट्टीवर किती वेळ धावेल. मग आता वेळ काढूया. थोडा विचार करा. इथे त्वरण बरोबर 1 मीटर प्रति सेकंद वर्ग. म्हणजेच ते विमान एका सेकंदाला 1 मीटर प्रति सेकंद इतका वेग वाढवते. मग 78 मीटर प्रति सेकंद इतका वेग घ्यायला त्याला किती सेकंद लागतील तर 1 सेकंदाला 1 मीटर प्रति सेकंद याप्रमाणे 78 मीटर प्रति सेकंद वेगासाठी 78 सेकंद लागतील, बरोबर ना? किंवा मग वेगळ्या भाषेत आपण म्हणू शकतो की 1 मिनिट व 18 सेकंद इतका वेळ लागेल. तर मग आता आपण त्वरणाच्या सूत्राने हेच उत्तर येते की नाही ते तपासून पाहूया. त्वरण जे की सदिश राशी असल्याने त्वरणाची दिशा ही धावपट्टीच्या दिशेने आहे. मग त्वरण बरोबर काय तर वेगातील बदल भागिले वेळेतील बदल म्हणजेच डेल्टा व्ही भागिले डेल्टा टी. मग आपल्याला वेळ म्हणजेच इथे डेल्टा टीची किंमत काढायची आहे. मग जर आपल्याला डेल्टा टीची किंमत काढायची असेल तर या समीकरणाच्या डाव्या बाजूला आपल्याला फक्त डेल्टा टी हवा आहे. मग यासाठी आपण या समीकरणाच्या दोन्ही बाजूला डेल्टा टी भागिले त्वरणने गुणले. मग पुढे काय होईल तर डाव्या बाजूला हे त्वरण बाद होईल व उजव्या बाजूला डेल्टा टी बाद होईल. मग आपल्याला डेल्टा टी बरोबर काय मिळेल तर डेल्टा व्ही भागिले त्वरण, बरोबर. आता ह्या ठिकाणी वेगातील बदल काय असेल बरं तर विमान जेव्हा धावायला सुरुवात करते तेव्हा त्याचा सुरुवातीचा वेग हा 0 मीटर प्रति सेकंद होता. त्यानंतर जेव्हा ते उड्डाण घेते तेव्हा त्याचा वेग हा 78 मीटर प्रति सेकंद इतका असतो. तर विमानाचा उड्डाण वेग हाच त्याचा धावपट्टीवरील अंतिम वेग असतो. तर मग 78 वजा 0 बरोबर 78. मग इथे वेगातील बदल किती तर 78 मीटर प्रति सेकंद भागिले त्वरण. तर त्वरण बरोबर 1 मीटर प्रति सेकंद वर्ग किंवा ह्याला आपण असं लिहिलं मीटर भागिले सेकंद गुणिले सेकंद. आता जर आपण पुढे सोडवलं तर या ठिकाणी 78 भागिले 1 हे बनतील 78. पुढे बघा मीटर प्रति सेकंद. आता हे या ठिकाणी भागिले आहेत सो ह्याला
इथे गुणिले करण्यासाठी आपल्याला त्याचा व्यस्त घ्यावा लागेल. मग हे बनेल सेकंद गुणिले सेकंद भागिले मीटर. आता पुढे आपण ह्या एककांकडे बघितलं तर ह्या ठिकाणी हे मीटर बाद होतील. त्याच प्रकारे इथला एक सेकंद व हा सेकंद बाद होईल. तर आपल्याला काय मिळतं, डेल्टा टी बरोबर 78 सेकंद. तर अशा प्रकारे ते विमान उड्डाण करण्या अगोदर धावपट्टीवर 78 सेकंद धावेल. म्हणजेच काय, त्या विमानाला धावपट्टीवर धावायला सुरुवात करून 1 मीटर प्रति सेकंद वर्ग या त्वरणाने अपेक्षित उड्डाण वेग प्राप्त करण्यासाठी 78 सेकंद इतका वेळ लागेल. तर अशा प्रकारे आपण विमानाचा धावपट्टीवर धावण्याचा वेळ काढला, तो आहे 78 सेकंद. तर हे व्यवस्थित समजून घ्या. या व्हिडिओमध्ये इतकंच. धन्यवाद.